बोला. जो काही टाईम वाढून दिलेला आहे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं उपोषण सध्या चालू आहे. आजचा पहिला तर 5 वाजताच टाईम खतम झाला होता, परंतु उद्याचा टाईम वाढून दिला. याविषयी काय सांगताल आणि मराठा समाज परत उद्या एकवटणार का? ज्या अर्थी लोकसंख्या दिसते ते त्या अर्थी नक्कीच मराठा समाज एकवटन. कारण ही लढाई आहे या बारीक साऱ्या गोष्टींवरून लढत बसले नाही. कारण सण सुद्धा असताना आपण आज सगळे घरदार सोडून जवळजवळ 500-600 किलोमीटर, 300 किलोमीटर, 200 किलोमीटर. आज कोणाकडे पैसे नाही आहेत, कोणाकडे झोपायची सोय नाही आहे, कोणाकडे राहायची सोय नाही आहे. अक्षरशः आम्ही बघितलं सकाळी तर शौचालयाची सुद्धा व्यवस्था नाही आहे. काही ठिकाणी जात असताना आपल्याला आपण बघतो की सरकारचा पाठिंबा असतो एखाद्या गोष्टीला. सरकारचा भयानक प्रचंड प्रशासनाचा विरोध असताना हे जे आंदोलन होतंय इतकं समाजाचं होतंय. त्या अर्थाने नक्कीच हा वेळ वाढून भेटन आणि असाच पाठिंबा पाटलांना अखंड कंटिन्यू राहील. आमच्यामध्ये तरी हीच गोष्ट आहे. आज तर वाटते की बऱ्याच मराठा बांधवांना जे काही वाहनं बाजूला थांबलेत त्याच्याने जेवता सुद्धा नाही. आता सरकार म्हणते पार्किंगला लावा. पार्किंगला लावल्यानंतर ही सुविधा कशी काय होणार? त्यांचं काही काम असणार का? मराठ्यांची प्रचंड गैरसोय झालेली आज. या गैरसोयीमुळं हे थोडेसे त्रासलेले आहेत, बऱ्यापैकी त्रासलेले आहेत. आणि सरकारला जर त्रासच द्यायचा असेल तर त्यांनी त्रास द्यावा आंदोलकांना. हाही त्रास हे बघतंय, मराठी पण बघतात ते, आंदोलक बघतात. नवे महाराष्ट्र बघतोय तुम्ही आमची काय सोय करताय, तुम्ही आम्हाला कशा प्रकारची वागणूक देताय. एका क्षुल्लक गोष्टीवरनं आम्हाला किती त्रास देतोय, किती त्रास होतोय आणि किती त्रास देताय. असो प्रत्येक सरकारने या गोष्टीचं मान ठेवून लक्ष दिलं पाहिजे. कारण असं तुम्ही नेते, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणता, तुम्ही मराठ्यांचे पण मुख्यमंत्री आहे, तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि तुमच्या वैयक्तिक कोणत्या गोष्टीचा वाद असेल बाजूला असून आरक्षणाकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही एकीकडे म्हटले होते जेव्हा उपमुख्यमंत्री मला वाटतं मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे बरोबर, तेव्हा ते म्हटले होते की मुख्यमंत्र्याच्या हातात आहे आरक्षण द्यायचं नाही द्यायचं, मुख्यमंत्री देऊ शकतो. आता तुम्ही मुख्यमंत्री झाले, तुम्ही देऊन दाखवा समाजाला आरक्षण. तुम्ही समाजाला आरक्षण द्याल हे आश्वासन देऊन मुख्यमंत्री झाले ते. आज आम्ही रस्त्यावर उतरलो, तुम्ही आमची गैरसोय करताय, लाठीचार्ज करताय मराठ्यांवर. तुम्ही या गोष्टीची हे करा. अशी काही सक्ती नाही आहे. आम्हाला पण सण आहे, सूद आहे, आम्ही पण शेतकरी कुटुंबातली मुलं आहेत. आमच्याकडं तुम्हाला वाटतंय का आम्ही स्टँडर्ड घरातली मुलं असेल किंवा नोकरदारी वर्गातली मुलं असेल, आम्ही पण शेतकऱ्यांची मुलं आहे. आम्हाला समजा BA ला जायचं असेल, म्हणजे आम्हाला एखाद्या उच्च महाविद्यालयामध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर फीची आट जाती. मग ती सरकार काय आपला शाळा शिकवते काय, सरकार शिकवतं काय की जातीभेद केला पाहिजे का नाही केला पाहिजे? जातीभेद नाही केला पाहिजे, धर्मभेद नाही केला पाहिजे, सर्व धर्म समभाव केला पाहिजे बरोबर. मग जात विचारून कसं काय पदवी ठरवली जाते, जात विचारून कसं काय फी ठरवली जाते, जात विचारून एखादी सुविधा कशी काय दिली जाते? मग हा जातीवादच आहे ना एक प्रकारचा. हा जातीवाद नको. आम्हाला आरक्षण नाही पाहिजे नाही, समान नागरी कायदा आणा. नसेल तुम्हाला समान नागरी कायदा नाही तर आम्हाला ओबीसीतनं आरक्षण द्या. स्पष्ट मत आहे. बरेच आंदोलनकारी येते ते आंदोलन करतात ते वातावरण चिघळत आहे. नक्की मुद्दा काय ते पहा ना तुम्ही. प्रत्येक माणसाने मुद्दा काय ते पाहिलं पाहिजे. याचप्रमाणे ह्या दोन गोष्टीकडून लक्ष देता तुम्ही करा ह्या गोष्टी. आमच्या गोष्टी तुम्ही मनावर घ्या, त्याचा विचार करून आम्हाला आरक्षण द्या. आम्हाला गरज नाही आहे मुंबईला यायची, आंदोलनं करायची, वातावरणाची करायची, प्रशासनाला आणि सर्वसामान्य जनतेला त्रास द्यायची. आपल्यासोबत दादा आहेत. दादा कुठून आलात काय सांगा? आम्ही धाराशिवरून आलेलो आहे. बरं. आम्ही गावखेड्यातला सध्या शेतकरी समाज आलेला आहे सगळा. आज अशी परिस्थिती की आता धाराशिवला अतिप्रमाणात पाऊस झाला, शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं असताना सुद्धा आज मराठा समाज पूर्ण ताकदीनं मनोजदादांच्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे. त्याचं मुख्य कारण असं की हा 42 वर्षाचा लढा आहे. पण 42 वर्षामध्ये एकाही नेत्यानं ओबीसी समाजामधून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही मागणी कोणी केली नाही आणि ती मनोजदादांनी केली. आणि म्हणून ही मागणी रास्त आहे. मराठा समाज हा 90% हा शेतकरी, आणि शेतकरी म्हणजे कोणतं कुणबी. फक्त काय झालं की मधल्या काळामध्ये आमचे वडलोपार्जी हे होते त्यांनी कुणबी लावलं नाही रेकॉर्डला. ही चूक झाली, त्यांना कळलं नाही की भविष्यात असं काहीतरी होईल. पण मला एक सांगा, आज बहुतांश जाती ह्या त्याच्या कामाहूनच ठरलेल्या आहेत. म्हणजे तेल गाळणारा,
सांबार चप्पल शिवणारा. मग मला सांगा, मुख्य आमचा व्यवसाय कोणता आहे? शेती. म्हणजे आम्ही कोण झालो? कुणबी. आणि हेच तुम्हाला आम्ही मागतो की आम्ही कुणबी द्या, आम्ही वेगळं काहीच मागत नाही. तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यायची इच्छा नाही. त्यांनी जर ठरवलं तर ते 1 तासाच्या आत आरक्षण देऊ शकतात, कारण राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे त्यांची सत्ता आहे. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी जर आत्ता आरक्षण दिलं तर हा महाराष्ट्रातला बहुतांश समाज, जास्तीचा समाज असलेला मराठा समाज 100% त्यांच्या पाठीशी उभं राहील. आणि मराठा समाजानं आजपर्यंत कोणाचे उपकार ठेवून घेतलेले नाहीत. त्यामुळे फडणवीसांना त्याचा 100% भविष्यात फायदा होईल हा त्यांनी विचार करावा आणि त्यांनी मराठा समाजाला न्याय द्यावा. या गोरगरीब लेकरांना आज तुम्ही जर बघितलं असेल तर आमचे कित्येक बांधव मुंबईला चालेल नाहीत कधी. अहो, आम्हाला हे लोकलमध्ये बसायची माहिती नाही. आता आम्ही विचारलं कुठलं स्टेशन आहे, त्यांनी सांगितलं तो बोर्डला बघा दिसतंय. आम्हाला कुठं बसायचं कुठं उतरायचं हे सुद्धा कळत नाही. म्हणजे आमचा समाज किती माग असलेला आहे आणि हे आणि तुम्हाला कसं सिद्ध करून दाखवायचंय? कोणते पुरावे पाहिजे? काय पुरावे ह्याचे वेगळे पाहिजेत? आम्हाला मुंबईत फिरायचं माहिती नाही. कितके माग असलेले आहेत आम्ही. ह्याच्यापेक्षा वेगळा आणि मोठा माग असलेपणाचा पुरावा असले शकत नाही. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना सरकार अपेक्षा करते की मराठ्याने संयम पाळला पाहिजे. सुविधाचा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. बरोबर. मराठ्यांनी 42 वर्ष झालं संयम पाळलाय. ही कालची रातची मागणीच नाही साहेब. 42 वर्ष झालं आज समाज शांततेतच आंदोलन करतोय. जवळपास 48 लोकांनी बलिदान दिलेलं आहे. आणि मला सांगा, ह्याच्यापेक्षा वेगळा मराठा समाजानं संयम तो राखावा कसला? तर हे होते आपल्यासोबत मराठा बांधव आणि प्रत्येकाच्या प्रतिक्रिया आहेत. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. आणि एकंदरीत जर बघायचं झालं तर या ठिकाणी मोठा पोलीस थापा तैनात करण्यात आलेला आहे. कदाचित आज संध्याकाळचं काही घडू शकते का, या विषयावरती काय बोलणार? नाही, कसं आहे तुम्हाला सांगू का, आंदोलन मराठा समाजाकडून तर कुठंही गालबोट लागणार नाही. परंतु जर सरकारचे काही चेले चपाटीमध्ये येऊन जर काही करत असतील तर ती सरकारची शाळा असू शकते. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. त्याच्यामुळे मराठा समाज असले आंदोलनाला, जातीला गालबोट लागेल असं एकही वागणार नाही. हे आम्हाला मराठा समाजाची गॅरंटी आहे, विश्वास आहे. विरोधी पक्ष या विषयावरती कसा बघतो, काय सांगतो? काय तुम्हालाही सांगा, मराठा आरक्षण म्हणजे राजकारणी लोकांनी जेवणातल्या आपण लोणचं म्हणतो ना, चवीनुसार घेतात तसं हे वापरतात. ज्यावेळेस हे सत्तेत जातात त्यावेळी देऊ शकत नाही म्हणतात. हे सत्तेत आले की मागतात. त्याच्यामुळं विरोधी काय आणि सत्तेतले काय, आमची विनंती आम्हाला आरक्षण द्या. कसं द्यायचं ते दोघांनी मिळून द्यावं ही विनंती आहे. ओके. धन्यवाद दादा. जय शिवराय. जय शिवराय.